नमस्कार, वेदांती ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गुलाबजामुन। गुलाबजामुन बनवण्यासाठी लागणारं साहित्य अवघ्या थोड्या साहित्यामध्ये हे मी गुलाबजाम बनवलेले आहे। बघू शकता का मी बनवलेले गुलाबजामचं टेक्स्चर कसं दिसते वरून आणि आतून सुद्धा खूप स्पॉन्जी असे झालेले हे गुलाबजाम। तर आता आपण हे गुलाबजाम बनवण्यासाठी सुरुवात करूया। मी इथे सम्राटचं गुलाबजामचं पॅकेट घेतलेलं आहे। ते आता आपण पीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पीठ प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत अमूलची मिल्क पावडर। दोन्ही पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत दूध आणि पीठ पूर्ण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। त्या पिठाचा एक छान असा गोळा करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले गुलाबजाम बनवले जातील ते तडकणार नाही। थोडा हाताला आपल्याला तूप लावून घेऊन सगळे गोळे तयार करून घ्यायचे। इथे मी गॅस लावलेला आहे। गॅसवर कढई ठेवली, तेल घातलं आणि दुसऱ्या बाजूला मी पाक बनवायला ठेवलं। साखर घालून अर्धा ग्लास पाणी घातलं। एका बाजूला गुलाबजाम तळण्याचं काम चालू आहे। मंद गॅसवर आपल्याला सगळे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। त्याचा कलर छान असा गुलाबजाम सारखा येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आणि तळून झाल्यानंतर गरम गरम पाकामध्ये हे गुलाबजाम आपल्याला सोडायचे आणि त्यानंतर आपले छान असे गुलाबजाम बनवून रेडी होतात। त्यामध्ये मी वेलची पूड सुद्धा टाकलेली आहे आणि असे हे गुलाबजाम एकदम साध्या आणि सोप्या नक्की ट्राय करा। ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।